पुण्यामध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाचा पुढचा अंक सुरू झालाय। शनिवार वाड्यासंदर्भातील वादावरून सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। हा वाद पेटण्यासाठी कारणीभूत ठरलाय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन। शनिवार वाड्यामध्ये मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत मेधा कुलकर्णी यांना आपल्या समर्थकांसह शनिवार वाडा परिसरामध्ये आंदोलन केलेलं होतं। मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीमधील संदोप सुंदी चव्हाट्यावर आली, तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी मेधा कुलकर्णी यांचे कान टोचले। आणि दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शनिवार वाड्यामध्ये जाऊन कुलकर्णींविरोधात निषेध आंदोलन केलं। यावेळी रुपाली पाटलांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुण्यामधील शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये येऊन आंदोलन केलं आणि त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीही केली। तसंच हनुमान चालीसा पठण करत त्यांनी मेधा कुलकर्णींना डिवचलं। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत। त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला आणि त्या म्हणतात आमचा बाप हिंदू आहे, आमचा बाप हिंदू आहे, आमचं हिंदुत्व काढायला काय मेधा कुलकर्णीला प्रमाणपत्र दिले का हे असं तिने नेमलेलं। सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही। पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरनं सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीत येऊन पोहोचलाय। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर दिलाय। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। हा वाद पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन। शनिवार वाड्यात मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं। जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीतील संदोप सुंदी चव्हाट्यावरती आली आहे। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी मेधा कुलकर्णींचे कान टोचले। पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत। त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये।
एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावलेत, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचरी टीका केली आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रतिआंदोलन केलं. आता याचा 7-12 जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये, तोही मला काढायचा आहे. आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते. त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे. पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगलाय. शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमची धार्मिक स्थळं आहेत, ही स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता. दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवार वाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवार वाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं, ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते. पुणे पोलिसांनी या शनिवार वाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय. राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण अनेकदा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले. आता शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर त्यांच्याच मित्रपक्षांनी वेगळा सूर अळवलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार रोहित पवार यांनी आज एका अनोख्या घरासमोर दिवाळी साजरी केलेली आहे. तर पुणे जिल्ह्याच्या केसनंद गावामध्ये निवडणूक आयोगाच्या यादीनुसार एका घरामध्ये एकाच जाती धर्माचे तब्बल 188 लोक राहतात, परंतु प्रत्यक्षात असे कुठलेही घर किंवा काही नेते आढळून आले नाहीत, असं रोहित पवारांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके फोडत निवडणूक आयोगाची यादी जाळत दिवाळी साजरी केली. आज मी केसनंद हे जे शिरूर विधानसभा मतदारसंघातलं एक गाव आहे, तिथं स्वतः दिवाळी निमित्ताने एक अशा अभूतपूर्व आणि एकदम अनोख्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहे, जिथं एका घरामध्ये 188 लोक राहतात. सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि काही अशी लोक आहेत की त्यांचं नाव कधीच कुणी ऐकलं नाही. 2015ला आपण जर बघितलं तर तिथं एक घर होतं अशी नोंद आहे. माजी सरपंच सातोभाऊ इथं आहेत. 2015 नंतर त्या घराची नोंद नाही. माझं 2024च्या इलेक्शनमध्ये 188 नावं आली कुठून?